हरे कृष्ण. जय जगन्नाथ. सर्वांनी मोठ्याने म्हणा जय जगन्नाथ. जय जगन्नाथ स्वामी की. नीलाचल धाम की. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. एक सुंदर गीत आहे जय जय जगन्नाथ सचिरनंदन. ते गाणार आहे आपण. सर्वांनी पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करा. जय जय जगन्नाथ सचिरनंदन. जय जय जगन्नाथ सचिदानन्द. जय जय जगन्नाथ सचिदानन्द. त्रिभुवने करे चरण बंद. त्रिभुवने म्हणा म्हणा बघून म्हणा. नीलाचले शंख चक्र गदा पद्मधर. शंख चक्र गदा पद्म. नदिया नगरे दंड कमंडलुकर. नदिया नगरे दंड कमंडलुकर. केह बोले पूरबे रावण वधिला. गोलोकेर वैभवलीला प्रकाश करीला. गोलोकेर श्रीराधार भावे वे गोरावतार. श्रीराधार हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. वासुदेव घोष बोले कोरी जड़ हाथ. वासुदेव पेंगायला लागले लोक पेंगायला लागले. जय गौर से कृष्ण जय जगन्नाथ. जय गौर
जय जय जगन्नाथ सच्चिदानंद जय जय जगन्नाथ सच्चिदानंद त्रिभुवने करे जार चरण बंद त्रिभुवने हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण म्हणा म्हणा सर्वांनी हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण म्हणा म्हणा आवाज येत नाहीये हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा म्हणा म्हणा जय जय नीताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल निताई गौर प्रेमानंदे सर्वांनी हात जोडा आणि दोन्ही हात जोडा आणि माझ्या पाठीमागं म्हणा हात जोडा म्हणल्यावर हात वर करायला लागले बघा झोपेत आहेत सगळे हात जोडा म्हणल्यावर हात वर करायला लागले आणि माझ्या मागं म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः नमो ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे
श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय जगन्नाथ. हरे कृष्ण. पुन्हा एकदा स्वागत आहे कथेच्या दुसऱ्या भागामध्ये. ते माईकचा आवाज. तर आज ज्या ठिकाणी आपण जाऊन आलो, स्नान करून आलात का सगळे समुद्रामध्ये, तर त्या ठिकाणी जे आरतीचं ठिकाण होतं की नाही, आरतीला कोण कोण आलं होतं, तर त्या ठिकाणाला म्हणायचं स्वर्गद्वार. काय म्हणायचं? स्वर्गद्वार. तर जेव्हा मी सकाळीच्या कथेमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी जगन्नाथांची स्थापना कोणी केलेली आहे, सांगितलं होतं सकाळी, राजा इंद्रद्युम्न. कोणाच्या मार्फत केली? ब्रह्माजी. पहिली आरती कोणी केली आहे? ब्रह्माजीने केलेली आहे. तर ते ब्रह्माजी आले कुठून? तर त्या ज्या ठिकाणी आपण आरती केली तर ते स्वर्गद्वार आहे. तर तिथून सगळे देवी देवता त्या राजासोबत, ब्रह्माजींच्या सोबत तिथून सगळे देवी देवता प्रकट झाले होते, म्हणून त्याला काय म्हणतात? स्वर्गद्वार. काय म्हणायचं त्या आरतीला? आणि तिथं जर, आणि त्याच्या पुढंच थोडंसं स्मशानभूमी पण आहे इथली, तिथं जर अंत्यसंस्कार एखाद्या व्यक्तीचे केले तर त्याला भगवत प्राप्ती होते असं सांगितलं जातं, कारण इथं भगवान जगन्नाथांची विशेष कृपा त्या व्यक्तीवरती होत असते. स्वर्गद्वाराची ही पण एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे की एकदा इंद्रदेव आलेले साधारण वेश धारण करून. तर या ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये पाऊस पडलेला नव्हता, तर पाऊस पडत नसल्यामुळे त्या ठिकाणी बाहेर जाऊन बोलायचं. मोबाईल सगळ्यांनी ऑफ करा, मी काही जास्त वेळ घेणार नाही आहे. काय सांगत होतो तुम्ही? तर इंद्रदेव आलेले आणि तर वेश बदलून आले होते इंद्रदेव. आणि आज काय आपण आनंद बाजारमध्ये ज्या ठिकाणी प्रसादाचं वितरण होतं त्या ठिकाणी गेलो नाही, पण लिहिलं बघितलं असेल तुम्ही, आनंद बाजार तिथं लिहिलेलं मग मंदिरामध्ये. हां, येताना मध्ये, जाताना पण दिसलेलंच होतं. तर तिथं शेवटच्या दिवशी आपण जाऊ, उद्या किंवा परवा दिवशी पण जाऊ. तर त्या ठिकाणी इंद्रदेव गेले आणि प्रसाद घेतला आणि त्या प्रसादाचं मूल्य न देताच तिथून चालले होते. ते पैसे न देताच चालले होते. म्हणजे इंद्रदेव आहेत हे कोणी ओळखलं नाही त्यांना. आणि मग त्यांच्या मागं एक पंडा, त्यांचं नाव सुतकरा असं नाव होतं त्यांचं, ते त्यांच्या मागंच लागले. आणि इंद्रदेव असे चालत 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 जिथंपर्यंत ते आत्ताचं स्वर्गद्वार आहे तिथंपर्यंत गेले. आणि शेवटी त्यांचं पाठलाग सोडलाच नाही त्या पंडानी, पुजाऱ्यांनी पैसे द्या म्हणून. आणि मग त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात की तुला भगवंताचा प्रसाद तुम्ही मला दिला आहे, प्रसादाचे पैसे कशाला मागायला लागलाय? तर ते म्हणतात की असं कसं, प्रसाद तर आम्हाला आमचं पोट कशावर तिचं भागायचं किंवा चालायचं. तर इंद्रदेव त्यांना आशीर्वाद देतात. ते म्हणतात मी इंद्र आहे, तू मला ओळखलं नाहीस. आणि त्यावेळेस मग ते म्हणतात अच्छा तुम्ही इंद्र आहे, तर आत्ता इथं सध्या दुष्काळ पडला आहे म्हणे, तर तुम्ही जर इंद्र असाल तर पाऊस पाडून दाखवा, कारण पाऊस पाडणारी देवता कोण आहे? इंद्र आहेत. तर त्यावेळेस इंद्रदेव आशीर्वाद देतात त्यांना, तू ज्या ज्या वेळेस जिथं इच्छा करशील तिथं पाऊस पडेल आणि जेव्हा बंद म्हणशील तेव्हा बंद पण होईल. अशा प्रकारे आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्यांना फार आनंद होतो आणि त्या दिवशी पाऊस पडतो पण, आणि इंद्रदेव तिथून निघून जातात. ते ठिकाण म्हणजे ते स्वर्गद्वार. अर्थात ते मंदिर थोडंसं रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला होतं. आपण समुद्राच्या ठिकाणी आरती केली आणि ही बातमी नंतर राजाला कळते. आणि राजाला कळल्यानंतर राजा म्हणतो त्या व्यक्तीला, सुपकरा जे होते पंडा, त्यांना आपल्या महालामध्ये बोलवतो. म्हणजे ह्या खरं असेल तर महालात पाऊस पाडून दाखव. राजाच्या महालात पण पाऊस पडतो. आणि असं केल्यानंतर मग ह्या घटनेच्या निमित्तानं भगवान जगन्नाथांना एक भेट वस्तू दिली जाते. तर त्याला म्हणतात काहीतरी एक पदार्थ आहे, सुपरापाठी काहीतरी असा पदार्थ आहे. तर त्या निमित्तानं, त्या सुपकारा पंडाच्या निमित्तानं तो पदार्थ भगवंतांना भोग लावला जातो. दररोज वेगळा काहीतरी एक पदार्थ तयार केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे स्वर्गद्वार त्या ठिकाणी आपण जाऊन आलो. आता उद्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत 2 ठिकाणं आहेत. एक आहे अलारनाथ. काय म्हणायचं? अलारनाथ, किंवा त्यालाच अलालनाथ असं सुद्धा म्हणतात. अलालनाथ आणि अलारनाथ. आणि दुसरं ठिकाण आहे साक्षी गोपाल.
काय आहे? साक्षी गोपाल. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा आलेले होते तर चैतन्य महाप्रभू या ठिकाणी राहिले बराच काळ, 18 वर्ष. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्या साक्षी गोपालांचं दर्शन केलेलं आहे. आता ते साक्षी गोपाल प्रकट कुठून झाले? नावातच आहे साक्षी गोपाल. साक्षी म्हणजे साक्ष देणारे म्हणून. तसे तर ते वृंदावनमध्ये होते आधी. ते कुठं होते? श्रीधाम वृंदावनमध्ये. आणि श्रीधाम वृंदावनमध्ये असताना त्यावेळेस विद्यानगरमधले दक्षिणेकडचे 2 ब्राह्मण, एक म्हातारा ब्राह्मण आणि एक तरुण मुलगा ब्राह्मण, असे 2 जण तीर्थयात्रेसाठी गेलेले होते उत्तर प्रदेशकडे. आणि तिकडे गेल्यानंतर, वृंदावनात गेल्यानंतर त्या दोघांची ओळख होते. आणि ओळख म्हणजे चांगली सेवा केली त्यांनी, जाता जाताच ओळख झालेली. आणि तिथं गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला वाटतं की अरे याच्यामुळे मला यात्रा सोपी झाली, मी याला काहीतरी दिलं पाहिजे. तर त्यावेळेस तो विचारतो, मी तू जी मला मदत केलीस यात्रेमध्ये आत्तापर्यंत, त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देऊ इच्छित आहे. तर ते म्हणतो काय देणार, किंवा मला काही आवश्यकता नाही म्हणतो. तर तो म्हणतो तुझं लग्न झालं आहे का? तर ते म्हणतात नाही, लग्न नाही झालं, विवाह नाही झाला. तर ते म्हणतात माझी एक मुलगी आहे, तिच्याशी तू विवाह कर. तर त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही तर म्हणताय, पण सगळ्यांचं म्हणणं किंवा तुमच्या घरच्यांचं म्हणणं हे कसं शक्य होणार? तर तो म्हणतो नाही, मी एकदा वचन दिले ते दिलं आहे, कारण मी ब्राह्मण आहे. एकदा खरं बोललोय ते बोललोय, परत मी माघारी घेणार नाही. तर ते म्हणतात की साक्ष काय याला? तर ते ब्राह्मण म्हणतात ह्या विग्रहांच्या समोर, गोपाळाच्या समोर बोललोय मी, आणि भगवंत साक्ष देतील. त्यावेळेस तो म्हणतो भगवंत साक्ष देतील, ठीक आहे म्हणे. आणि मग ते ब्राह्मण परत जातात. परत गेल्यानंतर घरी त्यांच्या मुलाला वगैरे सांगतात. तर तो मुलगा म्हणतो काय वेडबीड लागले काय, कुठला मुलगा होता, कुठून आलता काय माहीत नाही, परिस्थिती कशी आहे काय माहीत नाही, आणि माझी बहीण मी त्याला कसं काही विवाह करून देऊ दोघांचा. तो काही तयार होत नाही. आणि तो मुलगा मात्र त्या ब्राह्मणाने सांगितलेलं असतं म्हणून काही दिवसांनी परत म्हणजे त्या ब्राह्मणाकडे येतो. त्याने त्याचा ॲड्रेस वगैरे दिलेला असेल त्याला. आणि येऊन म्हणल्यानंतर मग तो म्हणतो, तो ब्राह्मण पण काय करतो, तो खोटं बोलायला लागतो परत त्याच्या मुलाच्या भीतीने की मी असं म्हणलोच नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की याला साक्ष कोणी दिलेली होती? गोपालांनी दिलेली होती. तर गावकरी म्हणतात की दगडाचा देव काय साक्ष देत असतो का कुठे? लोकांना देव म्हणजे दगडाची मूर्ती वाटते. जगन्नाथ इथं जे आहेत साक्षात भगवंत असतात, विग्रह नाही. तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन, देवाला दगड मानणारे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात जर विठ्ठलाला कोणी म्हणत असेल ही पाषाणाची मूर्ती आहे, त्याच्या तोंडात किड्या आळ्या पडोत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे अशा अर्थाचा. कारण भगवंत स्वयंभू रूपात प्रकट झालेले आहेत त्या ठिकाणी. तर तसं म्हटल्यानंतर घेऊन ये म्हणे, गोपालाला घेऊन ये साक्ष देण्यासाठी इथंपर्यंत. आता तो म्हणतो असं कसं गोपालाला घेऊन यायचं? तरी पण म्हणतो जाऊन बघूया, भगवंतांना सांगूया. आणि भगवंत आले तर आले, नाही तर काही ना काहीतरी मार्ग निघेलच. त्याचा विश्वास. साधा भोळा ब्राह्मण होता. परत गेला त्या गोपालाच्या मंदिरामध्ये वृंदावनामध्ये, आणि तिथं सांगितलं, रडायला लागला भगवंताच्या समोर की माझी इच्छा नसताना सुद्धा त्या ब्राह्मणाने मला वचन दिलं, आणि आता वेळ आली तर ते खोटं बोलायला लागले. तुम्हाला साक्ष देण्यासाठी तिथं यावं लागेल. मग असं म्हटल्यानंतर भगवंत प्रकट होतात आणि म्हणतात मी नक्की येईन. मूर्तीमधून आवाज येतो, नक्की येईन म्हणले. मग ते म्हणले मला कसं कळणार? भगवंत म्हणले तू पुढं चालायचं, मी तुझ्या मागं येईन, आणि माझ्या नुपुरांचा, भगवंत चरणामध्ये नुपूर घालतात, त्याचा आवाज येत जाईल, आणि ज्या ठिकाणी तू मागं बघशील, मागं वळून बघशील, तिथंच मी थांबणार. आणि मग असं करत करत ते पुढं चालत आले खाली दक्षिणेकडे उत्तर प्रदेशातून. आणि येते तिथं 16 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. 16-20 किलोमीटरवरती असेल जास्तीत जास्त. तर इथंपर्यंत आल्यानंतर थोडं गावाच्या बाहेरच होते तेव्हा नुपुराचा आवाज यायचा बंद झाला. आणि त्या ब्राह्मणाला वाटलं की भगवंत काय आलेच नाहीत, येतच नाहीत वाटतं. म्हणून त्यांनी मागं जसं बघितलं तसं भगवंत मूर्तीच्या रूपात प्रकट झाले त्या ठिकाणी. तिथून पुढं आले नाहीत, कारण भगवंतांनी सांगितलं होतं जेव्हा तू मागं वळून बघशील तेव्हा मी तिथंच थांबेन मूर्ती बनवून. तिथंच थांबले भगवंत. मग तो ब्राह्मण परत गावामध्ये आला
गावामध्ये आल्यानंतर त्याने सगळ्यांना सांगितलं की साक्ष देण्यासाठी गोपाल आलेले आहेत. आणि मग सगळेच गावकरी गोळा होतात, जाऊन गावाच्या बाहेर बघतात तर खरंच गोपालाची मूर्ती त्या ठिकाणी होती. आणि मग तिथं गेले सगळे आणि मग त्यावेळेस त्यांना कळतं की हा खरंच त्यांच्यासाठी त्या ब्राह्मणाची साक्ष देण्यासाठी. त्यावेळेस मग तो जो म्हातारा ब्राह्मण असतो तो रडायला लागतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मीच म्हटलं होतं की गोपाळ साक्षी होती, म्हणून त्या गोपाळांचं नाव काय झालं, साक्षी गोपाल भगवान की. तर त्या गोपाळांचं दर्शन आज आपण तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जो म्हणे विठ्ठल दगडाचा तया किडे पडती तोंडाचा, विठ्ठल नाही जड पाषाण साक्षात देव परिपूर्ण, भावे पाहे ज्याचे डोळे त्यासी दिसे कृपा विठ्ठले, तुका म्हणे भावे भजा विठ्ठल चरणी ठेवाला जा. तर दगडाचा देव असं म्हणून चालणार नाही. मूर्ती कशाची, 8 प्रकारच्या गोष्टींपासून भगवंत बनतात. एक तर फोटो प्रतिमा असते, त्यानंतर दगड, त्यानंतर वाळू, त्यानंतर जल, कधी कधी पाण्याच्या ह्याच्यातून सुद्धा बनवली जाते. अष्टधातू, धातूमधून मूर्ती बनते. तर अशा प्रकारे 8 प्रकारच्या गोष्टीपासून मूर्ती बनत असते. कधी मनात पण पूजा करू शकतो आपण भगवंतांची. तर अशा प्रकारे हे साक्षी गोपाल भगवंत त्या ठिकाणी आहेत. उद्या आपण दर्शन घेणार आहे त्यांचं. कदाचित आपल्याला ही साक्ष देण्याची कधी गरज पडली तर तुम्ही त्या गोपालाला बोलवू शकता साक्ष देण्यासाठी, गोपाल आम्ही आलतो तुझ्याकडे बाबा म्हणून. तर त्या भगवंताचं दर्शन उद्या घेणार आपण. साक्षी गोपाल की. तर ते साक्षी गोपाल पूर्वी मंदिरातच होते इथे जगन्नाथपुरीमध्येच. त्या राजाने, पुरुषोत्तम देव राजा, त्यांनी इथंच आणून ठेवले होते. आणि इथं आणल्यानंतर मग काय व्हायला लागलं की जगन्नाथांना भोग जायचा. सकाळी तुम्ही बघितलं असेल पंडा लोक जाताना येताना भरपूर असं कॅरी करत असतात सारखं. आणि जाता येता काय व्हायला लागलं की जगन्नाथांना वाटेमध्ये हे साक्षी गोपाळ होते. मंदिर आहे साक्षी गोपाळ. बाहेर येताना तुम्ही दर्शन केलं का, साक्षी गोपाळ मंदिर म्हणून आहे. भरपूर मंदिरात त्यातच एक ते आहे. आणि मग तिथं येताना काय व्हायचं की जो स्वीट प्रसाद आहे, जे गोड पदार्थ आहेत, ते गोपाळ काय करायचे, काढून घ्यायचे, म्हणजे स्वतः खायचे आणि बाकीचा भोग जगन्नाथांना जायचा. आता भगवंत एकच आहेत, पण हे गोपाळ म्हणजे भगवंताचं छोटं रूप आहे. आणि गोपाळाला, छोट्या मुलांना स्वीट आवडतं, तर ते गोपाळ काढून घ्यायचे आणि भगवंताला भोग जायचा. आणि भगवंतांना स्वीटच भेटे ना जगन्नाथांना. मग जगन्नाथांनी पंडांना सांगितलं त्या गोपाळाला इथून बाहेर काढा म्हणे, कारण माझं स्वीट त्यांनी बंद केले. स्वप्नामध्ये जाऊन पंडा लोकांना आदेश केला. मग त्यांनी राजाला सांगितलं. मग राजाने ते साक्षी गोपाळ परत कटक नाव आहे तिथलं काय त्या गावाचं, काय आठवेना मला, तिथं स्थापन केलं. आणि मग तिथं एकदा काय झालं की तर फक्त गोपाळच आले होते, राधाराणी आली नव्हती. तर मग आज जर आपण दर्शन घ्यायला गेलो तर राधाराणी सुद्धा आहे. उद्या दिसेल तुम्हाला, सुवर्ण सोन्याच्या रंगाची राधाराणी आहे. तर ती कुठून आली राधाराणी, तर बडा विप्र म्हणजे त्या राजाची एक कन्या होती लक्ष्मी नावाची. तर ती त्या गोपाळाची सेवा करायची, साक्षी गोपाळांची. इतकी मनोभावे सेवा करायची, इतकं प्रेम करून सेवा करायची. आणि त्या साक्षी गोपाळासोबत तिचं एक प्रेमाचं आदान प्रदान होत होतं भगवंतांशी. आणि ते आदान प्रदान होत इतकं प्रेम वाढलं त्या मुलीचं, लक्ष्मीचं. तिला वाटायला लागलं की भगवंत मला पती रूपामध्ये प्राप्त झाले तर, किंवा भगवंताची पती रूपामध्ये मी सेवा करू शकले तर. आणि जेव्हा ती मुलगी म्हातारी झाली त्यावेळेस भगवंत काय करायला लागले, जेव्हा साक्षी गोपाळांची सेवा पूर्ण झाल्यानंतर भगवंताला शयन दिलं जातं, झोपवलं जातं बेडवरती. पुजारी निघून जायचा आणि भगवंत काय करायचे, मूर्तीच्या रूपामध्ये नाही, प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंत त्या लक्ष्मीच्या सोबत तिथं जाऊन हे करायचे, बसायचे, तिची सेवा स्वीकार करायचे. आणि एकदा काय झालं की जसं जनाबाईला भगवंत दळण लागायला जायचे की नाही, तसं इथं त्या लक्ष्मीसोबत भगवंत बोलायला जायचे. राजाची मुलगी होती, म्हातारी झाली होती आता. आणि शेवटी काय झालं की एक दिवस भगवंत तिथंच, आणि मग सकाळच्या आरतीला परत आणखी येऊन तिथं थांबायचे भगवंत, साक्षी गोपाल. त्या दिवशी एकदा असं झालं त्यांची बासरी तिथं विसरली. आणि मग दुसऱ्या दिवशी पुजारी येऊन बघतायत तर बासरी सापडली नाही. ती सापडली कुठं, त्या लक्ष्मीच्या तिथे. लक्ष्मी ती राजाची मुलगी होती तिथे. आणि तिथं सापडल्यानंतर मग त्यावेळेस जेव्हा त्या लक्ष्मीला ते बघायला जातात, ती लक्ष्मी पण
नव्हती तिथे. आणि त्यावेळेस त्यांना कळतं की लक्ष्मी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून श्रीमती राधाराणीच होती. आणि ती मग परत त्या किंवा ते गोपाळ सांगतात राजाला स्वप्नामध्ये जाऊन की तुम्ही काय करा, अशा प्रकारे माझ्या शेजारी, कारण भगवंत एकटे राहू शकत नाहीत, राधाराणीशिवाय भगवंत एकटे राहू शकत नाही, म्हणून भगवंतांनी ती राधाराणी त्या ठिकाणी स्थापन करून घेतली म्हणू शकतो साक्षी गोपाळांच्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ही साक्षी गोपाळांची कथा आहे, थोडक्यामध्ये सांगितली. भरपूर मोठी कथा आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत अलारनाथ. काय? अलारनाथ, त्यालाच ब्रह्मगिरी असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ब्रह्मगिरी. तर त्या ठिकाणी ब्रह्माजींनी तपश्चर्या केलेली होती, सेवापूजा केलेली होती भगवंतांची, नारायणाची आराधना केलेली होती. आणि त्यावेळेस भगवंत प्रकट झाले नारायण, आणि त्यांनी सांगितलं की तू माझी एक काळ्या दगडामधली, काळ्या पाषाणामधली मूर्ती बनव, ज्याच्यामध्ये शंख चक्र गदा पद्म नारायण रूप धारण केलेलं असेल, आणि ते इथं सेवायत कायमस्वरूपी सेवेसाठी हे करा म्हणून. आणि मग त्यावेळेस ब्रह्माजींनी तशा प्रकारची मूर्ती ती बनवून घेतलेली आहे. ह्या जगन्नाथ मंदिराच्या पेक्षा 200 वर्ष जुनं मंदिर आहे ते अलारनाथ. तर या ठिकाणी भगवान जगन्नाथांची जेव्हा रथयात्रा होते, रथयात्रा कधी होते? आषाढी एकादशीच्या वेळेस, आपली आषाढी एकादशी जेव्हा असते तेव्हा. तर त्या रथयात्रेच्या वेळेस त्याच्या अगोदर स्नान यात्रा असते भगवंतांची. काय असते? म्हणजे भगवंतांना जगन्नाथ जे आतमध्ये आहेत की नाही, ते जगन्नाथ बाहेर आणले जातात, आणि तिथं स्नान वेदी आहे, आपण बघितली नाही, उद्या वगैरे गेल्यानंतर बघूयात. त्या वेदीवरती स्नान घातलं जातं भगवंतांना, हजारो घडे कलश, आणि ते स्नान यात्रा झाल्याच्या नंतर स्नान पाण्याने होतं. मग भगवंत आजारी पडतात, जगन्नाथ आजारी पडतात, जगाचे नाथ जगन्नाथ आहेत ते आजारी पडतात. आणि आजारी किती दिवस पडतात भगवंत? 1-2 दिवस नाही. आपला आजार सर्दी पडसा आला तर किती दिवस असतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. पण भगवंत अशा आजारी 15 दिवस. किती? आणि त्या काळात भगवंताचं दर्शन बंद होतं. आणि चैतन्य महाप्रभू जे स्वतः श्रीमती राधाराणी आहेत, कृष्ण आहेत, पण भाव कोणाचा आहे? हृदय कोणाचं आहे? राधेचं आहे. आणि ते राधा कृष्णाशिवाय राहू शकत नाही. आणि मग त्या रथयात्रेचा, स्नान यात्रेचा वगैरे आनंद झाल्याच्या नंतर जेव्हा ते दर्शन बंद झालं, त्याला म्हणायचं अनवसर काळ. काय म्हणायचं? अनवसर. अनवसर म्हणजे अवसर नाही, आता दर्शनाचा अवसर नाही, म्हणजे दर्शन भेटणार नाही. आणि मग हे 15 दिवस चैतन्य महाप्रभू विरह झाला त्यांना, कारण चैतन्य महाप्रभू राधाराणी आहेत, राधाराणीला भगवंताचा विरह सतत होत असतो. आणि ज्या वेळेस चैतन्य महाप्रभू विरहामध्ये गेले, तर त्यावेळेस ते चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, स्नान यात्रा देखी प्रभुर हैल बड सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बड दुःख. स्नान यात्रा बघून आनंद झाला, पण आता 15 दिवस दर्शन होणार नाही म्हटल्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. युगायितं निमेषेन चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्वं गोविंद विरहेण मे. एक क्षण सुद्धा युगायुगासारखा वाटतो. कधी? प्रेम झाल्यानंतर. कुणावर? कुणावर प्रेम झाल्यानंतर? भगवंतावर प्रेम झाल्यानंतर एक क्षण भगवंतापासून राहू शकत नाही तो व्यक्ती. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या अष्टकामध्ये असं म्हटलेलं आहे की एक क्षण मला युगायुगासारखा वाटत आहे. आणि असंच काहीसं चैतन्य महाप्रभूंना त्या ठिकाणी झालं. गोपी भावे विरहे प्रभू व्याकुल हैया, आलालना ते गेला प्रभू सवारे छाडिया. मग आता दर्शन कुठं घ्यायचं? त्यावेळेस चैतन्य महाप्रभू इथून जे उद्या आपण जाणार आहे अलारनाथ, त्या ठिकाणी गेले. इतका विरह ताप चैतन्य महाप्रभूंचा वाढलेला होता. त्या ठिकाणी जाऊन त्या अलारनाथांना, चतुर्भुज रूपामध्ये श्रीकृष्ण आहेत, ते नारायणाच्या रूपात आहेत, कृष्णच आहेत पण नारायण रूपामध्ये आहेत. 4 भुजा होत्या. कृष्णाला किती भुजा आहेत? 2च हात आहेत की नाही कृष्णाला. आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू गेले. इतका विरह ताप होता. जेव्हा चैतन्य महाप्रभू जाऊन समोर प्रणाम केलेले आहेत, तर त्या चैतन्य महाप्रभूंच्या विरह तापामुळे खाली जे दगड होते ते दगड वितळलेला आहे.
त्या चैतन्य महाप्रभूंच्या पूर्ण असं प्रणाम केला. तिथं बघायला भेटतं आहे आपल्याला गेल्यानंतर उद्या. पूर्ण शिळाच आहे ती, चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा प्रणाम केलेला होता. आणि ती शिळा वितळलेली आहे. कशामुळे? विरह ताप. ताप म्हणजे आपल्याला ताप येतो तो नाही. विरह ताप समजते का तुम्हाला? माहीत नाही तुम्हाला किती समजणार किंवा काय. हा भक्तीमधला विरह ताप वेगळा असतो, तो आतून प्रेमापोटी आलेला असतो. तर त्यामुळे ती शिला वितळलेली आहे. तर हे जे चैतन्य महाप्रभू जेव्हा भागवतामध्ये आलेलं आहे, जेव्हा गोपी किंवा रासलीला होत होती, भागवतामध्ये आहे रास पंचाध्यायामध्ये, तर भगवान श्रीकृष्ण काय केले की मध्येच गोपींना सोडून गेले सगळ्या. आणि जेव्हा गोपींना सोडून गेले भगवंत, त्यावेळेस त्या सगळ्या गोपी हा कृष्ण 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 करत सगळ्या झाडांना वेलींना सगळ्यांना विचारायला लागले, आमचे कृष्ण कुठे आहेत? माझा कृष्ण देखिला का ग, माझा कृष्ण देखिला का ग, कुणीतरी सांगावे, कुणीतरी सांगावे. इतक्या वेड्या झाल्या त्या गोपी आणि कृष्णाला शोधत शोधत. मग भगवंतांनी काय केलं? कृष्णच भगवंत चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रकट झाले. आणि नारायणालाच जाऊन त्या गोपी विचारत आहेत. काय विचारत होत्या? की हे नारायण, तुम्ही आमचे कृष्ण बघितले का? काय गोपी विचारत आहेत? आमचे कृष्ण बघितले का? पण ते नारायण काहीच बोलले नाही. आणि गोपी पुढं निघून गेल्या, कारण त्यांना चतुर्भुज रूप नको आहे. कृष्णाच्या रूपामध्ये जी माधुर्यता आहे, जे सौंदर्य आहे, ते नारायण रूपामध्ये नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा भाव माधुर्य रसाचा भाव आहे. हाच भाव चैतन्य महाप्रभूंचा होता. आणि अलारनाथ सुद्धा त्याच भावाने चैतन्य महाप्रभूंशी आदान प्रदान करत होते. जरी मूर्ती चतुर्भुज रूपातली असली तरी सुद्धा चैतन्य महाप्रभूंना ते द्विभुज कृष्णच रूपामध्ये दिसत होते. कारण चैतन्य महाप्रभू ही स्वतः राधाराणी आहेत. आणि जेव्हा सगळ्या गोपींनी विचारलं तर नाही, भगवंत चतुर्भुज रूपातच दिसत होते. पण राधाराणी जेव्हा त्या चतुर्भुज नारायणाच्या रूपाच्या समोर आली, तेव्हा भगवंत ते चतुर्भुज नारायण रूप धारण करू शकले नाहीत. भगवंत द्विभुज रूपामध्ये प्रकट झाले. कारण राधाराणी समोर भगवंत कुठलंही रूप घेऊ शकत नाहीत, कारण भगवंताचंही राधाराणीवरती तेवढं प्रेम आहे. तर ही अलारनाथांची कथा आहे. दुसरी एक कथा आहे, दुसरं आणखी तिथलं महात्म्य आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल. तर हे जे विष्णू रूप आहे, तर ती विष्णूची जी 4 आयुध असतात, शंख, चक्र, गदा आणि पद्म, ह्याची पोझिशन जेव्हा बदलते त्यानुसार त्याला वेगवेगळी नावं आहेत. तर तिथं जे अलारनाथ आहेत त्या पोझिशननुसार त्यांचं नाव जनार्दन आहे. काय आहे? जनार्दन. जेव्हा कधी कधी ह्या हातामध्ये शंख असेल तर ह्या हातामध्ये कमळ, ह्या हातामध्ये कमळ, ह्या हातामध्ये शंख, अशी जी 4 आयुधांची पोझिशन बदलली की नाव बदलतं. तर तसं त्यांचं नाव जनार्दन आहे. आणि त्या ठिकाणी एक श्रीकेतन नावाचे ब्राह्मण राहत होते. आणि ते दररोज त्या अलारनाथांची सेवा करायचे आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचे रोज. झोपू नका, हरी हरी. सगळ्यांनी ताट बसा. 5च मिनिटं कथा सांगणार आहे मी. तर काय सांगतो तो? नैवेद्य दाखवायला दाखवत असायचे रोज. आणि एक दिवस त्यांना बाहेर जायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला, मधू त्याचं नाव होतं. काय नाव होतं? मधू. त्याला सांगितलं की तू नैवेद्य दाखव. ते लहान मुलगा होता 5-7 वर्षाचा. आणि त्यांनी ते नैवेद्याचं ताट आईने दिलं त्याच्याकडे. गेला, त्यांनी तिथं ठेवलं, भगवंतांना प्रार्थना केली, घंटी वाजवली आणि खेळायला निघून गेला. आणि खेळून येऊन आल्यानंतर परत त्यांनी येऊन बघितलं तर ताटात जशाच्या तसाच नैवेद्य. परत तो भगवंतांना म्हटलं, भगवंत काय, वडील मला मारतील, तुम्ही स्वीकार करा याचा. आणि परत खेळायला गेलं ते पोरगं. परत माघारी आलं तर परत नैवेद्य तसाच. परत ते येऊन रडायला लागलं, माझं काय खैर नाही म्हणे आज. वडिलांनी जर बघितलं की तुम्ही नैवेद्य स्वीकारच केले नाही आहे, ते मला मारतील. त्यावेळेस भगवंत काय करतात? स्वतःहून ते ताटातलं नैवेद्य स्वीकार करतात, ताट सगळं रिकामं करतात. आणि ते रिकामं ताट घेऊन ते मुलगा आईकडे जातो. आणि आई म्हणते, अरे कुठं आहे प्रसाद, कुठं आहे महाप्रसाद, कुठं आहे? तो म्हणतो, अलारनाथांनी खाऊन टाकला. ते म्हणते, असं कसं? आत्तापर्यंत तुझे वडील भोग अर्पण करत होते, आत्तापर्यंत कधी खाल्ला नाही, तुझ्या हातून कसा काय खाल्ला? तिला विश्वास बसेना. तर भगवंत भावाचे, प्रेमाचे भुकेले आहेत. आणि मग त्याचे वडील जेव्हा येतात बाहेरून, काहीतरी कामानिमित्त गेलेले होते,
आणि आल्यानंतर त्याला विचारतात, तर तो मग तसं सांगतो. तर वडिलांना वाटतं की हा काहीतरी खोटं बोलतोय, काहीतरी करत असेल. तर त्यावेळेस ते घेऊन जातात, त्याला म्हणतात तू घेऊन जा, आज पण तूच भोग अर्पण कर. आणि वडील पाठीमागं एका खांबाच्या मागं लपून बसतात. गरम गरम खीर ताटामध्ये असते आणि जसं ते मधू त्या ब्राह्मणाचा मुलगा प्रार्थना करतो भगवंतांना, भगवंत प्रकट होऊन खीर हातामध्ये घेतात, तोपर्यंत ते ब्राह्मण तिथं प्रकट होतात आणि म्हणतात, भगवंता हे काय, सगळं ताट तुम्ही रिकामं केलं तर आम्ही काय खायचं. आणि असं म्हटल्यानंतर आणि ते भगवंताचा हात धरतात आणि धरल्यामुळं ती खीर हातातली भगवंताच्या हातावरती अंगावरती सांडलेली आहे. तर त्याचे काही निशाण आहेत त्या अलारनाथांच्या विग्रहामध्ये, तिथं दिसेल तुम्हाला हातावरती, ते दाखवतात, पुजारी सांगतात उद्या गेल्यानंतर. तर ती निशाणी आजसुद्धा आहे गरम खीर पोळल्याची. आणि मग भगवान म्हणतात की तुझ्यासारख्या ब्राह्मणांकडून मी कधीच सेवा स्वीकार करत नाही. एक तुझ्यासारखा तुझ्या मुलासारख्या व्यक्तीकडून मी सेवा करतो, कारण माझ्यासाठी भाव आणि प्रेम महत्त्वाचं आहे. केवळ पैसे कमवण्यासाठी वगैरे मी अशी सेवा स्वीकार करत असल्या अशा भावाची सेवा मी स्वीकार करत नाही. त्यावेळेस तुम्ही सगळे नष्ट व्हाल असा भगवंत त्याला श्राप देतात, मधू सोडून. आणि त्यांच्या कुळातला तो मधू एकटाच जगतो, सगळे ब्राह्मण मरून जातात अलारनाथांचा श्राप मिळाल्यामुळे. आणि परत अलारनाथ राजा पुरुषोत्तम देवांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगतात की माझी सेवापूजा परत चालू करा. आणि परत अलारनाथांची सेवापूजा त्या ठिकाणी चालू होते. तर अशा प्रकारे ही अलारनाथांची कथा आहे. सुंदर 2 दर्शन आपण उद्या करणार आहोत. आणि त्यासोबतच एक छोटंसं भक्तचरित्र सांगतो आणि आपण थांबूयात. तर या ठिकाणी भगवान जगन्नाथांचे एक महान भक्त होते, त्यांचं नाव होतं भक्त कवी होते साल बेग. काय नाव होतं? साल बेग. तर या ठिकाणी मुस्लिम नाव आहे. तर एक मुस्लिम शासक होते, त्यांचं नाव होतं काल बेग. काय नाव होतं? काल बेग. तर इथं पूर्वी कटक जे ठिकाण आहे त्या ठिकाणी मुस्लिमांचं राज्य होतं आणि ते मुस्लिमसारखे जगन्नाथांच्या मंदिरावरती आक्रमण करायचे. तर एक दिवस ते कालबेग जे आहेत ते घोड्यावरती जात असताना एक सुंदर ब्राह्मण युवती पाणी भरायला चाललेली होती आणि त्या व्यक्तीची नजर त्या सुंदर ब्राह्मणी स्त्रीवरती पडते, जिचा विवाह अजूनही झालेला नव्हता. तो काय करतो, तिला जबरदस्ती उचलून घेऊन जातो. आणि घेऊन गेल्यानंतर आता काय, एकदा घेऊन गेल्यानंतर परत ती बाहेरही पडू शकत नसते आणि काही नाही, जबरदस्ती तिच्याशी विवाह करतो. आणि विवाहानंतर तिला एक पुत्र प्राप्त होतो. 4 पुत्र होतात तसे, पण ते 4च्या 4 मरतात आणि एकच जगतो. ते म्हणजे त्यांचं नाव काय ठेवतात ते? सालबेग. काय नाव ठेवतात? सालबेग. आणि मग त्या पुत्राला ब्राह्मणी असल्यामुळं ती सतत जगन्नाथांच्या कथा सांगायची अगदी लहानपणापासून. आणि त्या सालबेगला लहानपणापासून जगन्नाथांचं दर्शन घेण्याची इच्छा व्हायची. आणि पण तो राजा मुस्लिम असल्यामुळे ते दर्शनाला जाऊ शकत नव्हते. तर एक दिवस काय झालं की असंच मोठं झाल्यानंतर जगन्नाथ रथयात्रेचा दिवस होता आणि रथयात्रेच्या दिवशी सालबेगांना वाटतं की आपण जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी गेलं पाहिजे, पण ते जाऊ शकत नाहीत. मग ज्या ठिकाणी ते राहत असतात तिथून ज्या ठिकाणाला म्हणजे ज्या दिशेला जगन्नाथपुरी आहे, तर घराच्या वरती जाऊन दोन्ही हात वरती करून सालबेग काय करतात, भगवान जगन्नाथांना प्रार्थना करायला चालू करतात. ती प्रार्थना अशा प्रकारची आहे, तुम्ही ऐकलं असेल गीत किंवा ऐकूही शकता. खूप सुंदर प्रार्थना इथल्या भाषेतली आहे. अहे नीळशैळ प्रबळ मत्त वरण मुवारत. एक मिनटं, व्यवस्थित आहे प्रार्थना इथं. तर ते भक्त कवी सालबेग ही प्रार्थना अनेक कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी किंवा प्रार्थना लिहिली. जसं आपल्याकडे अभंग असतात तसं त्यांनी अभंग कविता लिहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये ते म्हणतात, हे भगवान जगन्नाथ, मी मुस्लिम असलो म्हणून काय झालं, मी पण एक मनुष्य आहे, पण मी तुमची शरण घेतलेली आहे. तुम्ही एखाद्या मतवाला हत्ती, जसं भगवंतांना मी काल सांगितलं की भगवान जगन्नाथ असे बसलेले असते, असे हात आहेत भगवंताचे, बघितलं का तुम्ही असे. तर सिंहासनावरती आरूढ झालेले आहात मतवाल्या हत्तीप्रमाणे
आणि तुम्ही जगाचे नाथ आहात आणि मी सुद्धा या जगाचा एक भाग आहे, तर तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि मला तुमचं दर्शन द्या. आणि इकडे जगन्नाथांचा रथोत्सव चालू होतो आणि त्यावेळेस इतक्या जीवाच्या आकांताने ते सालबेग प्रार्थना करायला लागतात. त्यावेळेस जगन्नाथांचा रथ तिथंच थांबतो. तो रथ पुढे जातच नाही. अनेक पुजारी वगैरे सगळे प्रयत्न करतात, घोडे हत्ती लावून ओढण्याचा रथ, पण रथच पुढे जात नाही. आणि त्या दिवशी रात्री मग पंडांच्या आणि राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन भगवंत सांगतात की माझा एक भक्त सालबेग मला बोलावत आहे, माझी प्रार्थना करत आहे, तर त्याला तुम्ही घेऊन या. दुसऱ्या दिवशी ते सालबेग कुठे आहे हे विचारणा करत जातात आणि सालबेगला घेऊन येतात. हजारो भक्त, हा जो रोड आहे ग्रँड रोड, तिथं भगवंताची जगन्नाथांची रथ तिथंच आहे आणि सगळे भक्तही तिथंच होते. आणि सगळेजण कोणाची वाट पाहत असतात, कोण आहे तो सालबेग ज्याच्यासाठी जगन्नाथ वाट पाहत अजूनही थांबलेले आहेत. आणि जेव्हा ते सालबेगांना आणलं जातं, वाजवत, अगदी वाजत गाजत आणलं जातं आणि मग सालबेग समोर येतात आणि मग रथाच्या पायऱ्या चढून भगवान जगन्नाथांना जेव्हा पाहतात तर डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. सालबेगांच्या जगन्नाथांचं दर्शन घेतल्यानंतर इतक्या भावविभोर रीतीने ते दर्शन घेण्यासाठी एक एक पायरी चढत जातात आणि जाऊन भगवान जगन्नाथांच्या चरणाशी मिठी मारतात भगवंताला. अशी तिथं तशी दर्शन घेण्याची सोय असते रथावर. मिठी मारून भगवंताच्या चरणाशी डोकं ठेवतात आणि असं बराच वेळ जातो. 1 तास गेला तरी सालबेग उठतच नाहीत. लोकांना वाटते काय झालं. आणि जेव्हा ते पुजारी म्हणतात ए चल आता बाजूला म्हणून हे करायचं, सालबेग त्यांनी स्वतःचा प्राण त्याग केला जगन्नाथांच्या चरणी. तर आजही त्या सालबेगांची समाधी ज्या ग्रँड रोडवरती आहे आणि ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे तिथं जेव्हा रथयात्रा येते आजही रथ तिथं थांबतो. आणि हे गीत अहे नीळ शैल हे गीत सगळे पुजारी पंडा वगैरे बोलतात आणि जगन्नाथ थांबतात तिथे आज सुद्धा सालबेगांची आठवण करून, भक्त सालबेगांची. आणि मग तो रथ तिथून भगवंत आजही त्यांची आठवण काढून मग रथ पुढे जातो. इतके भक्तवत्सल आहेत. भक्तवत्सल भगवान जगन्नाथ की, श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की, अलारनाथ धाम की, साक्षी गोपाल की, श्रील प्रभुपाद की. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण. धन्यवाद.